विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. ज्ञानमय IAS अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, नुकतीच राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे 31 मे 2026 रोजी पार पडली. त्यानुसार एक लक्षात घ्यायचं, त्यावेळेसचा जो पेपर आलेला आहे पूर्वचा, तर तो पेपर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना थोडा अवघड गेलेला आहे किंवा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आहे. पण एक लक्षात घ्यायचं, काळजी करू नका. मागील वर्षी जो पेपर झालेला आहे पूर्व परीक्षा, त्याच्या तुलनेमध्ये हा परीक्षा पेपर जरा थोडा काठीण्य पातळी वाढलेली आहे. पण लक्षात घ्यायचं, बरोबर, जसा पेपर अवघड जातं त्याच दृष्टीने लक्षात ठेवायचं, मेरिट थोडं कमी येते. पण आता आपण किती मेरिट येईल, किती स्कोर लागेल, किती कट ऑफ लागेल असा आज अंदाज घेऊ शकत नाही. कारण लक्षात ठेवा, का बरं, काही म्हणजे प्रश्न चेंज होणार, काय होणार. शेवटी कसं असतं ना, कितीही जरी आपण म्हटलं की नाही इतका इतका कट ऑफ लागेल हे, तर कधी कधी आयोगाच्या हातामध्ये असतं, तर त्यावेळेस आयोग बऱ्यापैकी कशा पद्धतीने त्याचं घ्यायचं किंवा मेरिट किती लागेल, काय लागेल. पण एवढं तरी लक्षात आहे की मागच्या वर्षीपेक्षा मेरिट यावर्षी नक्कीच कमी लागणार आहे. म्हणजेच काय, मग मुख्य परीक्षेचा अभ्यास कोणी करायचा? तर जो विद्यार्थी आज 100 प्लस आहे किंवा 100च्या रेंजमध्ये आहे, बरोबर आहे, तर मग त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची. आणि एक लक्षात घ्यायचं, जो विद्यार्थी आता नवीन पद्धतीने सुरुवात करतोय अभ्यासाला, बरोबर आहे, तर आधीचे विद्यार्थी काय करायचे, फक्त पूर्वकडे लक्ष द्यायचे, मग त्यानुसार मग कसं मुख्यवरती लक्ष घालायचं. पण माझं एक म्हणणं आहे किंवा बऱ्यापैकी अभ्यासाची पद्धती कशी असायला पाहिजे, तर हे एक लक्षात ठेवायचं की जो विद्यार्थी मुख्यकडून पूर्वकडे वळेल तोच विद्यार्थी आज कुठेतरी पास होण्याची शक्यता राहते. कारण एक लक्षात ठेवा, आता तुम्ही जो सिलेबस बघताय, पूर्वी जर बघितला आपण 2023 पर्यंत 24 पर्यंत, तर तो PYQ बेस म्हणजेच तुम्हाला एक MCQ बेस वरती आलेला होता, बरोबर आहे. म्हणजे जो विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करेल त्याची पूर्व परीक्षा निघेल, किंवा काही जे टॉपिक होते जे कॉमन आणि अनकॉमन होते त्याला एकत्र करायचं आणि त्या पद्धतीने अभ्यास करायचा. आताही तशीच पद्धती आहे. म्हणून लक्षात ठेवा, जो विद्यार्थी अभ्यासाची तयारी करतोय ना, म्हणजे जो आता सुरुवात करत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी तर एवढंच म्हणेल की मुख्यपासून पूर्वकडे या, पूर्वकडून मुख्यकडे अजिबात जाऊ नका. कारण आज तुमच्याकडे पूर्व परीक्षेकरिता तुमच्याकडे जवळपास वर्षभर असतं. पण जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचा एक अभ्यास येतो किंवा पूर्व परीक्षेचा स्कोर येतो किंवा मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र होत आहे असं तुम्हाला वाटतं, तर तो काय फक्त 3-4-5 महिन्याचा असतो, कधी कधी 6 महिने पण देतो आयोग. पण एक साधारणतः 4 महिने जरी आपण पकडले, तर 4 महिन्यामध्ये एक इंग्लिश मराठी भाषेचे 2 पेपर, त्यानंतर निबंधाचा पेपर, आणि त्यासोबतच लक्षात ठेवायचं आपले GS चे पेपर, आणि मग त्यामध्ये ऑप्शनलचा पेपर. म्हणजे तुम्ही विचार करा, जवळपास 8 ते 9 पेपरचा जर समजा अभ्यास करतो म्हटलं, तर शक्य होईल का 4 महिन्यामध्ये? अजिबात नाही. म्हणून लक्षात ठेवा, मुख्यकडून पूर्वकडे वळा, म्हणजे तुमचा डिटेलमध्ये अभ्यास होईल मुख्यचा. काही वेगळं नाहीये. जसा आधी तुम्हाला MCQ पॅटर्न होता तशाच पद्धतीने तुम्हाला हा पॅटर्न आहे. पण त्याच्यामध्ये एवढंच आहे की आधी कसं तुमच्या मागील फॉर्म किंवा PYQ म्हणजे MCQ ची सवय होती, त्यामुळे लवकर डिसिजन. पण आता त्या विद्यार्थ्यांना लिहावं लागतंय. तो मुद्दा जोपर्यंत तो विद्यार्थी डीप मध्ये समजून घेणार नाही, तोपर्यंत त्याला लिहिता पण येणार नाही, बरोबर आहे. मग बरेच विद्यार्थी म्हणतात की अरे सर, UPSC ची मुख्य परीक्षा तर माझं संपलेली आहे किंवा अटेम्प्ट संपलेले आहे, आता मी इकडचं देतोय म्हणजे मला एक संधी मिळत आहे, किंवा UPSCचा अभ्यास केला तर MPSC किंवा राज्यसेवा सोपं जातं. मी मान्य करतोय, सिलेबस जवळपास 90% मिळता जुळता आहे, पण 10% नाहीये ना. कारण जो विद्यार्थी UPSC ची तयारी करतोय त्याला भारत आणि जग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र घ्यावं लागतं. पण जेव्हा तो MPSC कडे वळतो, तेव्हा त्याला भारत जगासोबत त्याला महाराष्ट्र सुद्धा समाविष्ट करावा लागतो. म्हणजे पॉलिटीमध्ये असू द्या, इतिहासामध्ये असू द्या, भूगोलामध्ये असू द्या, की अर्थव्यवस्थेमध्ये असू द्या, बरोबर आहे. मग त्या दृष्टीने त्याचा अभ्यास म्हणजे थोडा ताण वाढला. आणि इकडे बघा, इकडे थोडी पेपरची जी पद्धती आहे किंवा प्रश्नांची पद्धती ही UPSCच्या तुलनेत थोडी वेगळी आलेली, बरोबर आहे. मी म्हणणार नाही वेगळी नाहीये, पण एक 10% तरी थोडा जो पार्ट म्हटलो ना वेगळा आहे, तर त्या पद्धतीने आलेला असतात. म्हणून तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना, UPSCच्या विद्यार्थ्यांना जेव्हा MPSC कडे वळता तेव्हा महाराष्ट्र समजून घेणं महत्वाचं आहे, ती परीक्षा पद्धती समजून घेणं महत्वाची आहे, आणि त्याच्यानंतर पाऊल टाकणं फार महत्वाचं आहे. आलंय लक्षात? म्हणजेच बघा, तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत करणं गरजेचं आहे. मागचा जो 1 वर्षाचा जो पेपर झालेला आहे आपल्याकडे, त्यानुसार एक समजून घेणं फार महत्वाचं राहतं की त्याला कशा पद्धतीने समजतं, बरोबर आहे. कारण एकच महिना झाले मुख्य परीक्षा होऊन. साधा आपल्या एप्रिलमध्ये तुमची 2025 ची जी पेपर झालेले होते त्याची मुख्य परीक्षा एप्रिलमध्ये झालेली आहे. तुमच्याकडे MPSCच्या साईडवरती पेपर उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन बघू शकता.
आणि त्याच्यानंतर लगेच त्याच महिन्यामध्ये म्हणजे 1 महिन्यानी 31 मेला तुम्हाला पूर्व परीक्षा झालेल्या आहे. म्हणजे आज जो विद्यार्थी मुख्य परीक्षेला क्वालिफाय होतोय किंवा तिथपर्यंत त्याला वाटतं की त्याला जो आत्मविश्वास येतोय, तर त्या विद्यार्थ्याला लक्षात घ्यायचं की त्याला ते मागील प्रश्न पत्रिका जोपर्यंत तो बघणार नाही, जोपर्यंत त्याची काठिण्य पातळी बघणार नाही, तोपर्यंत शक्य होणार नाही. आलंय लक्षात? कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर समजा बघितले नाही तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही आयोगाने कुठल्या टॉपिक वरती फोकस केलेला आहे, कुठलं टॉपिक टार्गेट केलेलं आहे आणि आपल्याला कुठल्या पद्धतीने आता पुढे जायचंय. बरोबर आहे? म्हणून एक लक्षात ठेवायचं की आपण आता प्रत्येक एक पेपर म्हणजे तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 3 आणि पेपर 4 असे एक पेपर आणि त्याचे काही ऑप्शनल सब्जेक्टचे पेपर आहेत, तर ते तुम्हाला एक पेपर व्हिडिओ माध्यमातून समजून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे बेसिक पर्यंत आपण आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरती जसा प्रश्न आलेला आहे तो प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात घेऊन तो टॉपिक कशा पद्धतीने राहणार आहे. बरोबर आहे? तर ते एक समजण्याचा प्रयत्न करू. तो आपण एक टप्प्याटप्प्यात जाऊ. आलं लक्षात? काळजी करू नका. आपण मी देण्याचा प्रयत्न करेल तर टॉपिक व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करेल आणि जो विद्यार्थी आत्ता नव्याने सुरुवात करणार असेल तर मित्रांनो अगदी सखोल आणि बारकाईने करा, कारण मुख्यचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवा तरच पूर्व परीक्षा पास होईल. नाहीतर आपण पूर्व करत राहिलो तर पूर्वचा आनंद मिळेल, मुख्यचा आनंद घेता पण येणार नाही. बरोबर आहे? म्हणून डोळ्यासमोर ते ठेवा. टार्गेट जर क्लास 1 हवं असेल नक्कीच मिळेल, पण तुमची पद्धती बदलावा, यश तुमच्या वाट्याला असणार आहे. बरोबर आहे? कारण आता बघा ना, त्याच विद्यार्थ्याचा अनुभव घ्या की ज्या विद्यार्थ्यांनी फक्त पूर्वकडे फोकस केलं, मुख्यकडे अजिबात नाही आणि त्याचा जर जेव्हा तो स्कोर यायला लागतो किंवा असं कॉन्फिडन्स वाटतो की नाही माझा येऊ शकतो, तर 4 महिन्यात खरंच शक्य होईल का? मग तो विद्यार्थी भटकतो की कुठून मला प्रॉपर गायडन्स मिळू शकेल का, मला नेमकं ह्या दिवसात काय करता येईल, काय नाही करता येईल. तर हे सर्व लक्षात ठेवा. बरोबर आहे? मग याला कसं करायचं, काय करायचं तुम्ही सांगेल. बरोबर? तर चला लक्षात पुढे बघा आता. ठीक. आता बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला पेपर 1चं घेऊ. मग आता एक परत मुद्दा सांगतो, तो सुद्धा एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. हा जो न्यू पॅटर्न आलेला आहे, हा कधी तुम्ही हा विचार केलाय का की आयोगाने कधीतरी हा जुना पॅटर्न परत नव्याने आणलेला आहे? बघा बरं लक्षात घ्या, जुना पॅटर्न आयोगाने आणलेला आहे म्हणजेच कसा बघा, हा जो न्यू पॅटर्न आहे म्हणजे हा ओल्ड पॅटर्न आलेला, हा न्यू नाहीये. फक्त नवीन विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना त्यांच्यासाठी हा नवीन आलेला आहे. म्हणजे याचाच अर्थ हा ओल्ड पॅटर्न कधी होता तर 2006 ते 2011 या कालावधीमध्ये हा पॅटर्न होता. मग एक लक्षात घ्या, मग जर समजा तुम्ही अभ्यास करत असाल तुमच्यासाठी ह्या वर्षीचे पेपर महत्वाचे नाहीये का? बरोबर आहे. पण एवढंच का त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 असं व्हायचं. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग ऑप्शनल पेपर. पण आता त्यांनी आयोगाने काय केलेलं आहे इकडे पेपर 1, 2, 3, 4 आधी इंग्लिश मराठी आधी पण व्हायचं. ठीक आहे, सेम पॅटर्न नाहीये, त्यामध्ये थोडी परीक्षा पद्धती बदललेली आहे. पण एवढं लक्षात घ्यायचं की ते पेपर, ते टॉपिक, ते प्रश्न तुम्हाला खरंच महत्वाचे नाहीये का? जर समजा विद्यार्थी अभ्यास करत असेल आणि जर त्यांनी 2006 ते 2011 पर्यंतची जर प्रश्नपत्रिका चाळल्या नसेल तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहे अभ्यास. कारण युपीएससीला तुम्ही फॉलो करत आहे, युपीएससीचा अभ्यास डोळ्यासमोर ठेवत आहे, पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तुम्ही नजरेखालून न येता म्हणजे त्याला निग्लेक्ट करत आहे ना तुम्ही. कारण आज आपल्याकडे उपलब्ध आहे ते पेपर म्हणजे 2006 चा पेपर आहे, त्यानंतर 2009चा पेपर आहे, 2010चा पेपर आहे आणि 2011चा पेपर आहे. म्हणजे 2006, 9, 10 आणि 11 म्हणजे आपल्याकडे 4 वर्षाचे पेपर उपलब्ध आहे. मग विचार करा, जर 4 वर्षाचे पेपर उपलब्ध आहे मग तुम्ही का नाही करत? म्हणजेच बघा हे जे 4 पेपर आलेले आहे तर हा प्रश्नसंच तुम्ही फार चाळणं महत्वाचं आहे. बरोबर आहे? तुम्हाला कुठूनही मिळत असेल त्याच पद्धतीने तुम्ही घ्या, त्याला कलेक्ट करा आणि याला सुद्धा चाळायला सुरुवात करा की कसे टॉपिक आलेले आहे, काय आलेलं आहे. म्हणजे हा पॅटर्न जो 2006 ते 11 पर्यंत होता आणि त्यानंतर काय केलं आयोगाने 2012 ते 2023 पर्यंत म्हणजे 24 समजा, कारण 23लाच लागू होणार होता पण मुलांनी 2 वर्ष वाढवून मागितले. तर 2024 पर्यंत नवीन सिलेबस म्हणजे जुना म्हणजे हा सिलेबस कसा होता एमसीक्यू पॅटर्नचा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बरोबर आहे? हा सिलेबस आलेला होता. मग आता विचार करा 25 नंतर म्हणजे हा 24 नंतर 2025 ला हा जो पॅटर्न लागू झाला म्हणजेच नवीन अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा नवीन पॅटर्न आहे. अरे जो विद्यार्थ्यांनी एमसीक्यू पॅटर्नला स्वीकारलं होतं त्या विद्यार्थ्यांसाठी हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नवीन आलेला आहे.
पण जे विद्यार्थी जुने होते, ज्यांनी 2006 ते 11 पर्यंत तयारी केली, त्यांच्यासाठी हा ओल्ड पॅटर्न आलेला आहे. कळलं आता? म्हणून लक्षात घ्यायचं की ह्या पेपर पॅटर्नला जर तुम्ही स्वीकारलं नाही तर तुम्ही काहीही नाही. तुम्ही समजून घ्यायचं की आपण खरंच मागे आलेलो आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे जाणं. कळलं आता? म्हणजेच बघा, आता अभ्यासाला अशी सुरुवात करा. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या विद्यार्थी नवीन सुरू करत आहे, आता जस्ट 10वी झाला, 12वी झाला, त्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचा आहे हा व्हिडिओ. आणि जो विद्यार्थ्यांनी आता पूर्व परीक्षा दिली आणि स्कोर कुठे येत आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा आहे. म्हणजे तो आता मुख्य परीक्षेच्या उंबरठ्यावरती आहे आणि नवीन विद्यार्थी जो आता सुरुवात करते, तो सुद्धा भविष्यात मुख्य परीक्षा देण्याचं हे टार्गेट ठेवून, नाही तर फायनल मेरिट लिस्ट मध्ये कसं येता येईल हे त्याच टार्गेटला ते त्याचं ध्येय गाठलेलं आहे. चला बघू. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला तो क्वेश्चन पेपर समजून देण्याचा प्रयत्न करतो की नेमकं कुठले कुठले टॉपिक वरती लोकसेवा आयोगाने आपल्याला फोकस केलेला आहे. चला बघू आपण एक शॉर्ट मध्ये, फार वेळ नाही घेणार आणि मग आपण यातला एक एक टॉपिक करू डीप मध्ये. त्याचं पॅटर्न कसं असणार आहे, काय असणार आहे ते एक बघण्याचा प्रयत्न करू आपण. ओके, तर बघा आता, बघा त्यांनी दिलेलंच आहे इथे सामान्य अध्ययन, बरोबर आहे. सामान्य अध्ययन म्हणजेच GS1 इथे केलेला आहे. हा पेपर कंपल्सरी आहे. अन्य म्हणजेच बघा आता मॅक्झिमम मार्क्स 250 मार्काचा पॅटर्न, डिस्क्रिप्टिव्ह किंवा कन्व्हेन्शनल म्हणजे वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे. त्यासोबत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, हे समजणं महत्वाचं आहे. त्यासाठी पेपरसाठी तुम्हाला 3 आवर्स म्हणजे 3 तास दिलेले आहे. एक, त्यानंतर ही तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये, हा पेपर ड्युअल लँग्वेज मध्ये आहे, पण कुठलीही एका भाषेतच स्वीकारावं लागतं विद्यार्थ्यांना. कारण आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं, बरेच विद्यार्थी काय म्हणतात, सर आम्ही इंग्लिश मधून तयारी करतोय. पण मित्रांनो, तुमचं शिक्षण मराठीमध्ये झालेलं आहे, तुमचं जर बॅकग्राऊंड म्हणजे तुमची पार्श्वभूमी मराठीमधून आलेली आहे, मग इंग्लिश मधून का बरं करता? कारण तुमचं शिक्षण जरी किती पण इंग्लिश मध्ये झालेलं असेल, तुमच्या घरी मराठी बोलल्या जाते, तुम्ही म्हणजे मराठीच्या भाषेच्या वातावरणामध्ये वाढलेले आहे. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कानावरती रोज जवळपास मराठी शब्द कानावरती पडतो आणि कितीही पण इंग्लिशमध्ये शिक्षण होऊ द्या, मनाशी एक विचार करा, खरं आहे की खोटा आहे हे कमेंट्सद्वारे कळवा. तुम्ही किती पण इंग्लिशमध्ये शिक्षण होऊ द्या, पण एखादी जेव्हा मुद्दा तुम्ही इंग्लिशमध्ये वाचता आणि परत तुम्हाला जर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, प्रश्न इंग्लिशमध्ये वाचला आणि त्याचं उत्तर इंग्लिशमध्ये लिहायचं असेल, पण एक क्विक सेकंदामध्ये 2, 3, 10 सेकंदचा होईना तुम्ही मराठीमध्ये विचार करता आणि मग तुम्ही ट्रान्सलेट करता इंग्लिशमध्ये आणि मग लिहायला लागता. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाने कमेंटद्वारे कळवा. मग विचार, जे इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण झालेलं त्या विद्यार्थ्यांनी, मग विचार करा, तुम्ही पहिली स्टेज वाचायला जाता, दुसरी स्टेज मध्ये तुम्ही ट्रान्सलेट करता आणि तिसऱ्या स्टेजला तुम्ही लिहायला जाता. पण मला असं म्हणायचं आहे की तिसरी स्टेज येऊ देण्यापेक्षा जर समजा पहिल्या स्टेजला वाचून समजून जर तीच दुसरी स्टेज मध्ये लिहायला वेळ मिळाला आणि जर उत्तमरित्या तुम्ही तुमचं मत मांडू शकले, तर हे तुमच्यासाठी मराठी भाषा उत्तम आहे. आणि तसंही लक्षात ठेवा, मराठी भाषेचा पेपर हा एक कंपल्सरी आलेला आहे. इंग्लिश तर तुम्ही लिहू शकता, पण मराठी जरा थोडी व्याकरणात्मक दृष्ट्या अवघड भाषा आलेल्या आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं की तुमच्यासाठी इंग्लिश सोपं आहे पण मराठी अवघड आहे. म्हणून आज वेळ लागला तर चालेल, 1-2 महिने 4 महिने तुम्हाला मेहनत घ्यावं लागेल नवीन विद्यार्थ्यांना, पण मराठीमध्ये जर एकदा तुमची प्रभुत्व मिळालं, मराठीवरती जर तुमचा एक दबदबा निर्माण झाला, तर अडचण जाणार नाही तुम्हाला. आलं लक्षात? तर बघा, आलं लक्षात? म्हणजेच तुम्ही मराठी किंवा इंग्रजी भाषेमधून लिहावे. हा पेपर उपलब्ध आहे, तुम्ही एकदा तुम्हाला डिटेल बघून घ्या. चला लक्षात, पुढे बघा. आता डायरेक्ट आपण प्रश्नावरती येऊ, फार वेळ न जाता. त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षण करून दिलेलं आहे. पहिला शिक्षण हा तुम्हाला 10 मार्कासाठी देण्यात आलेला आहे. तोच म्हणजे 10 प्रश्न 10 मार्कासाठी असे 100 मार्क्स तुम्हाला आले ना. त्यापैकी लक्षात घ्यायचं, त्यांनी काय म्हटलंय, 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय भारताचा सांस्कृतिक वारसा, म्हणजे हा टॉपिक कोणता जाणार आहे, आर्ट अँड कल्चर. बरोबर आहे, आर्ट अँड कल्चर मध्ये जाणार आहे. म्हणजेच याला तुम्ही कला व संस्कृती हा टॉपिक आलेला आहे. बरोबर आहे, त्याच ठिकाणी बघा. मग याच ठिकाणी तुम्हाला 2006 ते 11 पर्यंत प्रश्न आले का जुन्या सिलेबसला? तर आलेले आहे. फक्त एवढंच का, त्यांनी त्या काळातलं तुम्हाला संस्कृती विचारल्या. मग सातवाहन काळ असू द्या, चालुक्यांचा काळ असू द्या, की त्यासोबतच तुम्हाला त्यांनी त्या पद्धतीने महाराष्ट्राची संस्कृती आणि इथे शब्द कोणता वापरलेला आहे, भारताचा. म्हणजे याच्यासोबत तुम्हाला भारती करणं गरजेचं आहे, महाराष्ट्री करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने संस्कृती आलेली आहे, मग मराठ्यांचा काळ कसा होता, यादवांचा काळ कसा होता, या पद्धतीने. ठीक, चला पुढे बघा. हा प्रश्न येतोय आर्ट अँड कल्चर वरती. त्यानंतर लक्षात घ्यायचं, इथेच वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान. मग आता महाराष्ट्रामध्ये
ज्यात सर्वात महत्वाचा संप्रदाय तो वारकरी संप्रदाय, जो संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून आपल्याला मिळालेला, संत एकनाथ महाराज यांच्याकडून जे मिळालेले संप्रदाय, यांच्याकडून जे मिळालेलं आपल्याला शिक्षण आहे धर्माचं, बरोबर आहे, संस्कृती, तर हा त्यांच्याकडे आलेला तो वारकरी संप्रदाय. मग हे तुम्हाला समजणं महत्वाचं राहतं, त्यांच्यासाठी कशा पद्धतीने आलेलं आहे, काय आलेलं आहे, बरोबर, हे तुम्ही बघा. आपण पुढे बघूच एक फक्त पेपरचा आढावा घेतोय आपण. त्यानंतर लक्षात घ्या 1914 ते 1947 पर्यंत त्यांनी काय म्हटलंय, कामगार चळवळीचा आढावा, बरोबर. म्हणजे कामगार चळवळी, मग याच्यासोबतच तुम्हाला शेतकरी चळवळी पण झालेल्या आहेत, त्याही सुद्धा समजणं महत्वाचं राहतं. त्यांचं नेतृत्व कोणी केलं, कसं केलं, त्याचे परिणाम काय झाले, काय नाही. त्याचसोबतच तुम्हाला दलित चळवळी पण झालेल्या आहेत, बरोबर. हे सुद्धा समजणं महत्वाचं राहतं, बरोबर. शेतकरी चळवळी, दलित चळवळी कशा पद्धतीने आलेल्या आहे, बरोबर आहे, कोणी नेतृत्व केलं, कशा पद्धतीने आलेलं आहे, हे एक पाठ आले लक्षात. पुढे बघू आता आपण. त्याचमध्ये आता येतो प्रश्न 4. काय म्हटलं त्यांनी, 1946 भारतीय नौदल नाविकांचा उठाव, यालाच ना मुंबई बंड असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, बरोबर आहे, की ज्यावेळेस नाविकांनी उठाव केलेला होता त्यावेळेस काळ. कारण या उठाव फक्त सुरुवात मुंबईमधून झाली, तर सर्वत्र भारतामध्ये पसरलेली ही चळवळ, हा उठाव, आणि प्रत्येक ठिकाणी त्यामध्ये मग कशा पद्धतीने झालं, काय झालं, हे पुढे आपण समजून घेऊ. ठीक आहे. तर हा उठाव मग हे कुठे येईल, हा जो टॉपिक आलेला आहे पुढचा, बरोबर आहे, तर हाच टॉपिक येतो. हा एक विसरलो परत तुम्हाला, हा जसा टॉपिक म्हटलंय तुम्हाला की हा आर्ट अँड कल्चर मध्ये येतो, तसाच हा टॉपिक येतो भक्ती चळवळ मध्ये. आलं लक्षात, भक्ती चळवळ, बरोबर, सिलेबसचा दुसरा मुद्दा आलेला. त्यानंतर लक्षात घ्यायचं आपण पुढच्या मुद्द्यावरती, कामगार चळवळी जर म्हटलं आपण, तर हा भारत आणि महाराष्ट्र, बरोबर आहे, म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, बरोबर, आधुनिक भारताचा इतिहास हा त्यामध्ये आलेला आहे, बरोबर, ते एक समजून घ्यायचं. त्यानंतर नौदलाचा हाही सुद्धा प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आलेला आहे, बरोबर आहे. त्यानंतर लक्षात घ्या सविनय कायदेभंग चळवळ. आता आधुनिक भारताचा इतिहास आलेला, त्याच्याच खाली बघा स्वातंत्र्य लढा आलेला आहे, आणि हा मुद्दा तिथला आहे तो सविनय, म्हणजे एकतर राष्ट्रीय चळवळ पूर्वच्या दृष्टीने बघितलं असतं, कारण याच्यावरती तुम्हाला पूर्वला पण प्रश्न आले सविनय कायदेभंग चळवळवरती, आणि याला जर मुख्यला बघायला गेला तर स्वातंत्र्य लढा, बरोबर आहे, हा त्यावरती येऊन थांबलेला आहे, कारण सिलेबस मध्ये हा शब्द दिलेला आहे, बरोबर. त्यानंतर लक्षात घ्यायचं पुढचा मुद्दा येतो स्वातंत्र्योत्तर, बघा काळामध्ये, म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स तुम्हाला मुद्दा दिलेला आहे सिलेबस मध्ये, स्वातंत्र्योत्तर व राज्य पुनर्रचना दिलेला आहे. त्यानंतर हा येतो इथे, बरोबर, म्हणजे इंग्लिश मध्ये लक्षात घ्या, काही अडचण नाही, आफ्टर इंडिपेंडन्स, बरोबर, हा त्यामध्ये. मग यासाठी वाचायचं काय, कसं काय करायचं समजून घ्यायचं मी सांगेल तुम्हाला, ठीक आहे. मग याच्या प्रांत रचनेविषयी भाषावार, मग याच्यासोबत परत तुम्हाला फाजल अली कमिशन पण येणार, बरोबर आहे, फाजल अली कमिशन म्हणजे राज्य पुनर्रचना आयोग, बरोबर आहे, ते सुद्धा आलेलं असेल, तर त्यानुसार समजून घेणं महत्वाचं राहतं. पुढे कसं झालं, काय झालं बघूच आपण, एक एक डिटेलमध्ये मी देणार आहे तुम्हाला. भारतातील औद्योगिक व आर्थिक दृष्ट्या विकसित शहर आहे, हे सुद्धा तुम्हाला त्यामधलाच पार्ट येऊन जातो, बरोबर आहे, की कशा पद्धतीने इंडस्ट्री निर्माण झाली, औद्योगिक शहर निर्माण झाले, बरोबर आहे, त्यामधला. त्यानंतर तुम्हाला आता हा मुद्दा येतोय, तीनही मुद्दे जर बघा तर बघा जगाचा भूगोल, तुम्हाला सिलेबस मध्ये पेपर 1 मध्ये शेवटचे 2 ते 3 कॉलम आलेले आहे, त्यामध्ये तुम्हाला जगाचा भूगोल आलेला आहे, म्हणजेच यामध्ये भारतातील मृदा ज्वालामुखी, म्हणजेच तुम्हाला कशा पद्धतीने ज्वालामुखी आलेले, म्हणजे बेसॉल्ट खडक कसा निर्माण करेल. मृदा ज्वालामुखी जर म्हटलं तर हा अग्निजन्य खडकांपासून झालेला तुम्हाला येतोय कुठला, बेसॉल्ट खडक, बरोबर आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो प्राथमिक खडक. हे कशा पद्धतीने आलेलं आहे, ज्वालामुखी कशी आहे, त्याच्यापासून मृदा कशी निर्मिती झाली, कोणतं पठार काय, हे सर्व आलेलं, हा एक. दुसरं म्हणजे सुनामी उत्पत्ती कशी झाली आणि त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम, म्हणजे जगाच्या भूगोलामध्ये आलेला मुद्दा, बरोबर, ते एक लक्षात घ्यायचं. पुढे त्यानंतर येतोय आपण भूकंपाच्या राजकारण, तोच मुद्दा आलेला आहे जगाच्या भूगोलमध्ये, इथे सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. सर्वात शेवटचं बघा, तुम्हाला शेवटचे 2 कॉलम पहिल्या पेपर 1 मध्ये, सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि इकडे बघा, तर हा सुद्धा तुम्हाला जगाचा भूगोल मध्ये आलेला आहे हा पाठ, आलं लक्षात. आता बघा त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, हिमालयातील हिम नदीवर जागतिक तापमान वाढीचा, ग्लोबल वॉर्मिंग, सिलेबस मध्ये स्पष्ट शब्द दिलेले आहे हिम नद्या म्हणून,
बरोबर आहे. मग हा येतो, हा सुद्धा जगाच्या भूगोलवरती येऊन थांबतोय तुम्हाला. आलं लक्षात आलं? म्हणजे 10 प्रश्न, 1 प्रश्न 10 मार्काला, त्याचे 10 गुणिले 10 म्हणजे 100 प्रश्न आले, 100 मार्क्स आलेले आहे. आता पुढे बघायचं पुढचा कालखंड की तुम्हाला तोच सिलेबस, आता तो प्रश्न 15 मार्काला विचारलेला आहे. बरोबर आहे. असा हा बी सेक्शन म्हणून आलं. म्हणजे यांनी काय केलेलं आहे, असे 10 प्रश्न आलेले आहेत 15 मार्कासाठी. बरोबर आहे. 10 प्रश्न म्हणजे 10 प्रश्न 15 मार्कासाठी. एक प्रश्न म्हणजे टोटल आले तुम्हाला 150 मार्क, म्हणजे एक प्रश्न हा 15 मार्कासाठी आलेला आहे. नेमके आता 15 मार्कासाठी म्हटल्यानंतर त्या प्रश्नाची डेप्थ नक्कीच असणार जास्त, थोडं विश्लेषणात्मक जास्त करावं लागेल तुम्हाला. म्हणजेच लक्षात घ्यायचं, इथे सुद्धा तुम्हाला 250 शब्द म्हटलेले आहे तुम्हाला, पण एकदम क्वालिटी म्हणजे त्याला मुद्देसूद देणं फार महत्वाचं आहे. तर इथे त्यांनी काय म्हटलं, आर्थिक विकास, भारताच्या विकासासंदर्भात न्यायमूर्ती गोविंद रानडेंचे विचार काय. बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्राचा जो भूगोल आलेला आहे, आपला महाराष्ट्राचा इतिहास, त्यामध्ये तुम्हाला न्यायमूर्ती रानडेंचा मुद्दा स्पष्ट करावा लागेल की त्यांचं अर्थशास्त्राविषयी काय मत होतं. त्यानंतर राष्ट्रीय चळवळीचा जहालवादी गटाचा उद्देश काय, उद्देश आणि कार्य. मग याच्यासोबतच तुम्हाला जहालवादी गटाचा कालखंड काय तो माहिती पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यासोबत जहालवादी इथे आलेले, तर मग सोबत मवाळवादी पण पाहिजे तुमच्या लक्षात. ठीक आहे. मग नेमका मवाळवाद्यांनी काय कार्य केलं, कसं केलं, काय केलं, खरंच काँग्रेस स्थापनेमध्ये होते का मवाळवादी, काय होते, त्यांचं कार्य कशा पद्धतीने होतं, कोण होतं त्यामध्ये, त्यांचे परिणाम काय पडले. बरोबर आहे. कसं त्यांचं जहालवादी आणि मवाळवाद्यांचं पटलं नाही, हे सर्व तुम्हाला राष्ट्रीय चळवळीमध्ये समजून घ्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रीय चळवळ, मग हा मुद्दा कुठे येईल, तर परत तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यामध्ये आलेला आहे. बरोबर आहे. तो स्वातंत्र्य लढा, बरोबर आहे. तर ते एक लक्षात घ्यायचं. पुढे बघा आता येतो जगाच्या इतिहासावरती. त्यांनी काय म्हटलंय पुढे बघा, आशिया व आफ्रिकेतील साम्राज्यवादाविषयी तुम्हाला दिले साम्राज्यवाद, निर्वसाहतवाद. बरोबर आहे. सिलेबस मध्ये बघा तुम्हाला जगाचा इतिहास हा मुद्दा येतो, जगाचा इतिहास. म्हणजे त्यांनी कसा दिलेला तो बघायचा. त्याच्यानंतर आता येतो त्याच्या सिलेबसच्या थोडं खालच्या भागाला यायचं, मधल्या भागाला भारतीय समाज म्हणून दिलेला आहे, इंडियन सोसायटी. त्यावरती प्रश्न बघा आता कोणते आलेले आहेत, कसे आलेले आहेत. त्यांनी काय म्हटलेलं आहे, आता भारतीय समाज बघा, भारतीय समाजातील विविधता एक, त्यानंतर भारतीय म्हणजे लोकसंख्येचे स्वरूप, लोकसंख्या कशा पद्धतीने, आणि हा पार्ट दोन्ही जर बघायला गेलं तर भारतीय समाजामध्ये आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं, आता जो विद्यार्थी समाजशास्त्र हा ऑप्शनल विषय घेणार असेल त्याच्यासाठी हा टॉपिक वेगळा करायची गरज नाही पडणार, समाजशास्त्र मध्ये तुम्हाला समाविष्ट आहे. बरोबर आहे. आणि खूप चांगला सब्जेक्ट आहे, म्हणजे त्याला तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता. अगदी अवतीभूती, कारण असा एकही व्यक्ती नाहीये की जो समाजाच्या बाहेर जन्मलेला आहे, जो समाजामध्ये राहिलेला नाहीये. म्हणजे त्याला हिंदू पद्धती माहिती आहे, त्यांना समाज पद्धती माहिती आहे, कुटुंब पद्धती माहिती आहे, हे सर्व पद्धती आलेले, विवाह संस्था वगैरे सर्व. म्हणजे जो विद्यार्थी समाजामध्ये राहिलेला आहे त्याला त्या गोष्टी माहिती आलेल्या असतात. बरोबर आहे. म्हणजेच त्यावरून लक्षात घेणं महत्वाचं राहतं. बरोबर आहे. म्हणजेच समजून घ्यायचं की त्याला कशा पद्धतीने आलेलं आहे. बरोबर. तर पुढे बघायचं आता. ठीक. म्हणजेच त्याला भारतीय समाज हा मुद्दा तिथून करता येईल, जो समाजशास्त्राचा ज्यांच्याकडे वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट घेतला असेल त्याने. तर पुढे बघायचं आता. हा 16वा प्रश्न. त्यांनी काय म्हणलं, जागतिकीकरणाची प्रक्रिया हे सुद्धा त्यातच आलेलं आहे भारतीय समाजामध्ये. बरोबर. हा सुद्धा भारतीय समाज, म्हणजे याच्यावरती जरा थोडे आयोगाने प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे जास्त. इथे पण तोच आलेला आहे, म्हणजे भारतीय समाज एक हा प्रश्न, दुसरा 17वा प्रश्न. त्यानंतर आता भूगोलावरती येतोय आपण परत, कारण 2 टप्प्यामध्ये केलेलं आहे, ए सेक्शन बी सेक्शन. तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं, उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांचे ठळक वैशिष्ट्य, कारण त्यांनी खंड दिलेला आहे, खंडाचा अभ्यास. मग उत्तर अमेरिका हा एक खंड आलेला आहे, म्हणजेच त्यानुसार बघा त्याचे वैशिष्ट्य आणि त्याचे वर्णन करा. म्हणजे प्रत्येक खंडानुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, त्याचा नकाशा बघणं गरजेचं आहे. नेमकं जगाच्या नकाशावर उत्तर अमेरिका कुठे आलेला आहे, त्याचं वैशिष्ट्य कसं आलेलं आहे, त्याचं हवामान, त्याचं सर्व तुम्हाला विश्लेषण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच त्यानुसार समजत नाही, म्हणजे कुठे असेल हा जगाचा भूगोल. बरोबर आहे. हा त्या ठिकाणी आलेला. त्यानंतर बघा भारतातील नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणात मग भारताचे हवामान आणि मृदेच्या परिणामांची चर्चा. कसं हवामान आलेलं आहे, हवामानानुसार पर्जन्य व्यवस्था कशी, आणि पर्जन्य व्यवस्थेनुसार तिथलं तुम्हाला हवामान म्हणजे मृदा कशी, आणि मृदानुसार त्यांचं पीक कसं, आणि पिकानुसार आपली अर्थव्यवस्था कशी. बरोबर आहे. हा मुद्दा इथे येऊन थांबतो. म्हणजेच लक्षात घ्यायचं तुम्हाला, हा सुद्धा जगाचा
पार्ट मध्येच तुम्हाला भारताचा भूगोल विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला सोबत करताना जरी समजा भारताचा भूगोलचा शब्द जरी दिले नाही, पण जगासोबतच तुम्हाला भारत करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? कारण भारताला सोडून जमणार नाही. मग हा एक मुद्दा येतो. पुढे बघायचं आता, आणि आता येतो बघा, हा सुद्धा जगाच्या भूगोलामध्ये आलेला आहे, पण याला करंट बेस आलेला आहे. बघा, समशीतोष्ण चक्रवाताची वैशिष्ट्ये कशी आहे, म्हणजे सायक्लॉन, बरोबर आहे, हे दिलेलं आहे त्यांनी. बघा, टेम्परेचर सायक्लॉन कशा पद्धतीने, कधी कधी इंग्लिशमध्ये एखादी शब्द नाही, मराठीत नाही समजला तर इंग्लिशमध्ये बघून घ्यायचा. आणि हे बघा आता, शक्ती चक्रवात ऑक्टोबर 2025 ला, म्हणजेच काय, हा येतो चालू घडामोडीच्या संदर्भात प्रश्न. म्हणजेच तुम्हाला या प्रश्नावरून एक समजून जातं की तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करता, प्रत्येक मुद्द्याला एक बेसिक समजून घ्यायची, बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायची, आणि त्याच्याशी संदर्भात आलेलं चालू घडामोडीचं तुम्हाला कशा पद्धतीने त्याला कनेक्ट करता येईल हे फार महत्वाचं आहे. कळलं आता? म्हणून बघा, प्रत्येकाने जर एखादी चक्रीवादळ, जे आपलं हवामान बदलतं, जे पद्धतीने आपलं पूर्ण व्यवस्था बदलतं, वातावरण, त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कुठलंही चालू घडामोडीचं पुस्तक मार्केटमध्ये त्या पुस्तकात एवढी ताकद नाहीये की तुम्हाला पेपर, चालू घडामोडीच्या पेपरचे पूर्ण कंटेंट कव्हर करून देईल. मग आता करायचे काय, तर तुम्हाला एक लक्षात घ्यायचं, न्यूज पेपर तुम्हाला कुठलंही आर्टिकल असू, म्हणजे न्यूज पेपर मधला आर्टिकल तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. आणि जर ते वाचणार नसेल, समजून घ्यायचं आपण जगाच्या मागे. कारण लक्षात ठेवा, आता हे मुद्दे तुम्हाला कुठे मिळू शकेल, तुम्हीच विचार करा. आता हा ऑक्टोबर 2025 ला आलेलं सायक्लोन, हे तुम्हाला परतीच्या पावसाचं आलेलं नाही, म्हणजे ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून जी परिस्थिती निर्माण झाली भारतामध्ये, तर त्याच्यामुळे आलेलं आहे. मग ते समजून घेणं महत्वाचं राहतं. ईशान्य मोसमी वारे कसे आहे, काय आहे, कसं सायक्लोन, किती नुकसान झालं, काय असेल, मग सायक्लोन हे कसे येतात, काय येतात, हे इथे आलेलं. म्हणजे बेसिक कन्सेप्ट समजली आणि त्याच्यावरती तुम्हाला आता पुढचा मुद्दा आलेला असतो. आलं लक्षात? तर याच्यावरून एक लक्षात घ्या, आपण शॉर्ट मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला अगदी कमी वेळात, की पेपर 1 मध्ये कसा मुद्दा आलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे. पण पुढे आपण जर भेटणारच आता पेपर 2 मध्ये कसा मुद्दा आलेला आहे आणि कशा महत्वाचे आहे त्यामध्ये सुद्धा, आणि पेपर 2 मध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा संदर्भ जास्त द्यावा लागणार आहे. पुढे बघूच आपण, बरोबर आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थ्यांचा आता स्कोर कमी आलेला आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर म्हणजे बऱ्यापैकी आलेला आहे, ऍव्हरेज आलेला आहे, आणि काही विद्यार्थ्यांचा स्कोर जास्त आलेला आहे. असा 3 वर्ग असेल की ज्यांचा स्कोर एकदम कमी आलेला आहे, एक वर्ग की जो मधल्या टप्प्यामध्ये आहे, होईल की नाही, आणि ती एक वर्ग असा असेल की ज्यांचा स्कोर खूप चांगला आलेला आहे. तीनही वर्गांसाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उत्तमरित्या महत्वाचा आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर नाही आला, त्याचा स्कोर म्हणजे त्याला आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा लागणार त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांचा स्कोर आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्वाचा आहे. म्हणून कधीच आपला कॉन्फिडन्स कमी करू नका, आत्मविश्वास मजबूत ठेवा. कारण एवढं डोक्यात ठेवा, आज नाही तर उद्या आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची आहे, म्हणजेच मुख्य परीक्षेपासूनच अभ्यास करायचा आहे, आणि प्री एका झटक्यात निघेल. पण खरं तुम्हाला अडचण येणार आहे मुख्य परीक्षेला, म्हणून जीव तोडून अभ्यास करा, काळजी करू नका, आपण सोबत आहेतच. त्यानुसार प्रत्येक मुद्दा कव्हर करून देईल. पण आता यामधलं जर समजा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पाहिजे असेल डिटेलमध्ये व्यवस्थित व्हिडिओ मार्फत, तर कमेंट्स मध्ये नक्की करा, देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला. कारण मुख्य परीक्षेपर्यंत आपण सोबतीला आहोत, आणि तुमचा स्कोर सुद्धा काय करता येईल काय नाही करता येईल ही तुम्हाला आपण सोबतीला. काळजी करू नका. प्रत्येक म्हणून ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला असेल ना, ज्या विद्यार्थ्यांपर्यंत, नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक सुद्धा करा, आणि तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला त्यांनी कमेंट्स करा, आणि शेअर सुद्धा करा तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आणि काही अडचणी आल्यास खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती फोन करा, काही अडचण नाही. एनी टाइम एनिवेअर, कधीही केव्हाही फोन करा. नाही उचलल्यास मेसेज करा, रिप्लाय नक्कीच मिळणार. आणि काही अडचणी आपण नक्कीच बोलू, डायरेक्ट माझ्याशी बोलणं, काळजी करू नका. कुठलाही मुद्दा असेल मोकळ्या मनाने बोला, अडचणींमधून मार्ग निघतात, टेन्शन घेऊ नका. चला भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.